गेल्या काही दिवसात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिक आणि त्यानंतर ठाण्यात नागरिकांचे जीव गेलेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत राज्यभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे ठाण्यात सलग 2 दिवसात 2 मृत्यू झाले आहेत. रविवारी खड्ड्यांमुळे झालेल्या रस्ते अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 3 ऑगस्ट रोजी मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये एका ठाणे जिल्हा रेस्क्यू फोर्सच्या जवानाचा मृत्यू झालाय. या 2 अपघातानंतर आता राजकारण रंगताना दिसून येतंय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. अविनाश जाधव यांनी खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूबाबत संताप व्यक्त केलाय. सत्ताधारी केवळ आमदार खासदार फोडण्यातच व्यस्त राहणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत अविनाश जाधव यांनी भिवंडी रोडची परिस्थिती पाहिली तर लोक बोट घेऊन आंदोलन करत आहेत, मात्र तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्याचं सांगितलं. नितीन गडकरी म्हणाले होते की अमेरिकेसारखे रस्ते करू. माझं त्यांना सांगणं आहे की त्यांनी किमान श्रीलंकेसारखे तरी रस्ते करावेत. अमेरिका खूप दूर राहिली, कारण दरवर्षी पावसाळा आला की रस्त्याला खड्डे पडतात आणि ते खड्डे भरण्यासाठी टेंडर निघतात. काही कोटी रुपयांचे टेंडर खड्डे बुजवण्यासाठी निघत असतील, पण तरी देखील खड्डे बुजत नसतील तर हे टेंडर काढतात तरी कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. कंत्राटदार कामे करतात की पैसे घेऊन घरी जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ज्यांना खड्डे बुजवण्याचं काम मिळाले तो ते काम करतो का? कारण पोलीस खड्डे बुजवताना दिसून येतात, मग कंत्राटदार कुठे आहेत, असे देखील प्रश्न उपस्थित करत अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. आपले पालकमंत्री सध्या गायब आहेत. ठाण्यात अनेक प्रश्न आहेत आणि त्यावर आपले पालकमंत्री बोलताना दिसून येत नाहीत. एकनाथ शिंदे खूप मोठे आहेत, परंतु मोठे होत असताना ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं त्यांना विसरू नका ना, म्हणजे झालं, असंही त्यांनी सांगितलं. कारण आज इतके लोक जर रस्त्यात पडून मरणार असतील तर यापेक्षा दुर्भाग्याची बाब ठाण्यासाठी दुसरी काहीही नसेल, असं सांगत अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केलाय. संवेदनशील वक्तव्य आहे पोलिसांचं. खरं तर तो काय ज्योतिषी होता का? त्याला पुढे येणारा खड्डा आधी काढाला, बरोबर आहे. ज्यांच्यामुळे खड्डे पडत आहेत किंवा ज्यांनी खड्डे भरण्यासाठी करोडो रुपये सरकारकडनं घेतले त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, ना की तुम्ही त्या मुलाच्या दुःखात असताना त्याच्या कुटुंबाला असा प्रश्न विचारणं की तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का. मला असं वाटतं की त्या ज्याने कोणी ज्या पोलिसांनी अशी स्टेटमेंट केली त्यांनी एक दिवस आमच्यासोबत यावं, बाईकवर बसून बाईक चालून दाखवावी आणि समोरचे खड्डे कसे अचानक येतात ते आम्ही त्यांना दाखवून देतो. माझं म्हणतं की अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या कुटुंबाचं मनोधैर्य तोडण्याचं काम पोलिसांनी कृपया करू नये. त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हावा आणि मी स्वतः त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनवर जाणार. अशा प्रकारचं पुढचं पाऊल तुमची भूमिका बघा, काल आमच्या रवींद्र मोरे आमचे शहर अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये काल ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आंदोलन करून काय होणार नाही, तर प्रशासनाला जाग येणं पण खूप गरजेचं आहे. कारण प्रशासनाला असं वाटतंय की एखादा माणूस गेल्याच्या नंतर काय 2 दिवस बोंबाबोंब होते, त्याच्यानंतर मग लोक विसरून जातात. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याची याच्यापुढे पाठपुरावा असते. जोपर्यंत एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत अशी कुठली घटना घडत नाही ना, तोपर्यंत याचे डोळे उघडणार नाही. माझी देवाकडे प्रार्थना आहे की या अधिकाऱ्यांचे डोळे उघडावेत आणि पुढे कोणाचाही बळी अशा खड्ड्यांमध्ये जाऊन कोणाचा घरचा करता करवता माणूस दगावला गेला नाही पाहिजे. ठाणे शहरातील खड्ड्यांवर डांबराचं मास्किंग केलेलं आहे, परंतु रस्त्याच्या काढीवरील अजूनही भले मोठे खड्डे उघडच दिसत आहेत. अहो, मी तुम्हाला सांगतो, हे करोडो रुपयाचे टेंडर काढतात. नाल्या सफाईच्या बाबतीत यांची हीच परिस्थिती आहे आणि दुसरीकडे खड्डे बुजवण्याच्याही बाबतीत त्यांचा हा व्यवसाय आहे. अधिकाऱ्यांचा आणि राजकीय नेत्यांचा हा व्यवसाय आहे की प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे असे खड्डे बुजवायचे टेंडर काढणं आणि त्यातून पैसे कमवणं हा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे कायमस्वरूपी नीट रस्ते करायची परिस्थिती नाही. घोडबंदरचे खड्डे हे बुजवावे यासाठी किती आंदोलनं झाली, पण आजही तुम्ही घोडबंदरच्या रोडला गेला तर आजही तेवढेच खड्डे आहेत. सो यांना कळत नाही का? यांना सगळं कळतं, परंतु जर हे खड्डे कायमस्वरूपी बुजले तर यांचा पोट कसं भरेल? यांचा पगारावर पोट चालत नाही, यांचं कमिशनवर पोट चालतं. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत आपण झोडत नाही तोपर्यंत यांना अक्कल येणार. एक वेगळा प्रश्न होता, ठाणे महानगरपालिका